तर बाई आता जस्ट चहाच्या ब्रेकसाठी आम्ही थांबलेलो आहे. पण चला चहा विकून घेऊ, कारण की कंटिन्यू आम्ही 70 किलोमीटरपासून गाडीमध्ये बसलो होतो. चला आता चहा घेऊन टाईम झाला आहे. माझी ना तब्येत लई वेगळून गेलेली, म्हणून मला दुपारी सुद्धा एकदम थंडी वाजते, तर मी नाही चहा पी थोडं बरं वाटेल. 2 वाजून गेलेच आम्हाला शिवरसाठी पण यायचे. 150 किलोमीटर शिवर येतो आणि आपला बाळाबाईचं बहिणीचं लग्न लवकरच पोचेल. तर बाई फायनल पोचून गेलं शिवरला फर्स्ट टाईम आलो मी. काय मंदिर बनवलं आहे बाई. रात्री ठीक आहे, आपली फोनची क्वालिटी एवढी नाही राहत. काय बनवलं आहे बाई मंदिरला खरंच. मित्रांनो, एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सोटुकडे ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती सध्या तर आपल्या फिरस्ते ब्लॉग चालू होते. फिलहाल आता आम्ही थांबलेलो आहे बरंच, पण तिकडे हॉटेलला माहीत नाही वाटत ते नाव बिव काय, पण माझ्या घराबिरा सगळा बसून गेला आहे भाऊ. आपली गाडी बिघडली, आता फ्रेश घेत आहे. 10 घेऊन फ्रेश होऊ म्हणजे गो आपण इथून कमीत कमी अजून 200 किलोमीटर आहे, 250 समथिंग काय 11 तासचा प्रवास आहे आपला अजून मी. चला फिलहाल फ्रेश होऊ म्हणजे भाऊ गाडीमध्ये बसून, कारण की पुरी हालत खराब होती. तर बाई आता मस्त आंघोळ करून घेतली आम्ही हॉटेलला. आणि सगळं बाथरूम बिथरूम सगळे अरेंजमेंट केलं तर हीटर गरम पाणी वीट म्हणजे एवढी थंडी ना 12 डिग्री टेम्परेचर चालतं भाऊ इकडे. चला आता फ्रेश झाला तर निघू आपण शिवरसाठी. तर बाई आता वापस ब्रेक केला आपण चहा प्यायला. म्हटलं चहा बी पिऊन घेऊ. माझी ना तब्येत लई वेगळून गेलेली, म्हणून मला दुपारी सुद्धा एकदम थंडी वाजते, तर मी नाही चहा पी थोडं बरं वाटेल. आणि सगळी गँग आपली हावे गँगला उभी. आता इथे काहीतरी बनवू खायला खिचडीने तर काहीतरी सब्जीने तर काहीतरी बनवतो नाही. तर मालक गोड्यामध्ये जातो, कारण तिकडे ना जेवण चांगलं भेटत नाही. इकडे हॉटेलमध्ये बनवताना आपलाच होत नव्हतं. फिलहाल आता चहा पिऊ आणि इथे भेटतो. इकडे ना बाई डायरेक्ट गहू लावलेत लोकांनी, पण काही सही येत नाही एकच लाईनमध्ये, कारण की थंडी चांगली तर एकदम त्यांना प्रॉब्लेम नाही. गहूला थंडी लागते. कमीत कमी अजून 500 किलोमीटर आहे शिरपूर इथून. आम्ही बहुतेक रात्री नाही तर सकाळी 8-9 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ, कारण की आरामशीर गाडी चालते. जास्त पास नाही आपलं. आता फिलहाल तर जेवण बनवायला कमीत कमी अर्धा तास लागेल. सगळ्यांच्या होत होते 1 तास होऊन जाईल. तर त्याला बसू बिसू. आमच्यामध्ये एक डॉक्टर त्याच्याकडनं गोळी घेऊन बघू आहेत आणि कोणती आहे. जेवण बनवून गेलं. आता निघायचा टाईम झालेला आमचा. कमीत कमी 2 वाजून गेले तर आम्हाला शिवरसाठी पण निघायचे. 150 किलोमीटर शिवर येथून आणि आपला बाळाबाईचं बहिणीचं लग्न लवकरच पोचेल. बाई केस बघणार ना पुरे ड्राय होऊन गेले बाई. शॅम्पू लावतो तरी बी. इकडे पाणी खूपच खराब आहे यार. लवकर काय उठल्यावर मस्त केस न धुवायला नाही जाऊ. तर बाई आता जस्ट चहाच्या ब्रेकसाठी आम्ही थांबलेलो आहे. म्हणजे चला चहा विकून घेऊ, कारण की कंटिन्यू आम्ही 70 किलोमीटरपासून गाडीमध्ये बसलो होतो. म्हटलं चला भाऊ आता चहा घेऊ टाईम झाला आहे. इकडे ना पण एकच कॉमन गोष्ट इकडे ना सगळ्यांनी गहू लावून ठेवले भाऊ. पण गहू ना सगळे एक लेवलमध्ये असं बघायला बी चांगलं वाटतं. असं शेतमध्ये गहू राहिले तर चला फिलहाल चहा पिऊ. आणि शिवरला यायचं आपला प्लॅन होऊन गेलेला आहे, कारण की आपल्याला जायचं होतं पण कॅन्सल होऊन गेलं तर मध्ये. पण वापस फिक्स म्हटलं बघ जाता जाता जाऊनच घेऊ का दूरून जण आलो होतं आपण. चला मग तुम्हाला दाखवेल मी शिवर कसं मी फर्स्ट टाईम गेलो आहे. तुला रुद्राक्ष लई फेमस आहे. चला तर बाई फायनली पोचून गेलं शिवरला फर्स्ट टाईम आलो मी. काय मंदिर बनवलं आहे बाई. रात्री ठीक आहे, आपली फोनची क्वालिटी एवढी नाही राहत. काय करतो भाई आपलं गोबरची बिलकुल नसतं, म्हणून आपण आता नाही थकून गेला आहे. 4-5 कंटेंट त्याच्याकडे. आणि हे मंदिर थांबलेतलं आई मंदिर तो बहुत बढिया बना आहे यांनी. काय मोठं केलेलं आहे महादेवच्या. बघून घ्या तुम्ही बी. एवढं रात्री थोडं दिसणार नाही, थोडं कॉम्प्रोमाइज करून घ्या. आता काय करायचं फ्लॅश बी नाही आपल्याकडे, पण लय खतरनाक बनवलं आहे. काय आलं लय खतरनाक आहे बाई. 25 तारखेपासून इथं 13-1 लाख पब्लिक होणार आहे. काय बनवलंय बाई मंदिरला खरंच. लोकेशन लय भारी भारी तिथे आपण. तर इथं पुरी राहायची व्यवस्था करून ठेवली बहुतेक आहे बघा हॉटेल बिटेल. पण यांचे रेट खूपच होऊन जाणार. 25 तारखेपासून आम्ही एका जणाला विचारलं इथे रुद्राक्ष वाटप होऊन जाणार आहे. तिकडे काय माहीत नाही, आपण बघायला जाऊ पुढे. इकडे काही राहाय बाई मध्ये लई गर्दी जाते. बहुत जास्त बे बॅरिकेड उघडला की डेंजर गर्दी पडली नाही तर डायरेक्ट पडतात.
त्याला आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता निघू आपण शिरपूरसाठी, कारण की आम्हाला लवकर पोहोचायचं आहे. बऱ्याच गर्दी कमी, पण 25 तारखेपासून इथे 25 ते 13 लाख पब्लिक होणार आहे. कारण की आम्ही शॉपला विचारलं जे चहा पित होतो तेव्हा रुद्राक्ष वाटप आहे ना आता बंद आहे, म्हणून एवढी गर्दी नाही इथे. बाई आता आलो आम्ही इथे शिवरमध्ये फर्स्ट टाईम, आणि इथून तिथपर्यंत लाईन आहे, आणि ते प्लेटाच सगळ्यांनी तिथे हात धुवायचे. मग तर बाई खिचडी देतात सगळ्यांना भंडाऱ्यामध्ये. चल बाई प्रसाद बेसाद घेऊन घेतला, आणि बॅक साईडून काय असं दिसतंय ते इकडे प्रसाद चालू आहे सगळं. आहे बाई शिवर चांगलं आहे पण. तर बाई वापस इथे चहा प्यायला बसून गेलोय. आमची सगळी शॉपिंग होऊन गेली. आता फायनली शिरपूरसाठी निघतोय आपण. आता डायरेक्ट शिरपूरला भेटेल. Make him spicy, Papa.